नमस्कार. आपलं 7व्या भागामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण शिकतो 2 मिनिटांमध्ये लोकांचं मन कसं जिंकायचं आणि त्याच्यासाठी पेगवर्ड आणि पेगवर्डला आपण प्रभावी विचार कसे जोडायचं हे आपण शिकतोय. आज ह्या 7व्या भागामध्ये आपण 21 ते 30 पेगवर्डचा अभ्यास करणार आहोत. बघा, आपली जेवढी कल्पनाशक्ती विचित्र असेल, रचनात्मक असेल, तेवढं ह्या गोष्टी आपल्या मेमरीमध्ये परफेक्ट राहतात. आता 21चा पेगवर्ड आहे एनटीचं नेट. याच्यावरती असा प्रभावी विचार आहे, तुम्ही श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा. तुम्ही श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा. कारण श्रीमंत माणसं हेच फक्त श्रीमंत होतात, पण लोकप्रिय माणसं श्रीमंत पण होतात आणि लोकप्रिय पण होतात. एक्झाम्पल धोनी. म्हणून श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा. हा नेट 22 नन म्हणजे नाना एन म्हणजे नाना. नानावरती एक प्रभावी विचार आहे. आपण आपल्या स्वप्नाला आपल्या अडचणी किती मोठ्या आहेत हे सांगू नका. आपण आपल्या स्वप्नाला आपल्या अडचणी किती मोठ्या आहेत हे सांगू नका, तर आपल्या अडचणीला माझे स्वप्न किती मोठे आहेत हे सांगा. हे 22. 23 नेम. विचारांची एम पासून नेम किंवा नाम घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण विचारांची साखळी, विचारासोबत विचारांची साखळी असते. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करत असाल तर पॉझिटिव्ह विचार येतात. दुःखाचे विचार करत असाल तर दुःखाचे विचार येतात. आनंदाचे विचार करत असाल तर आनंदाचे विचार येतात. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचे विचार करताल त्या पद्धतीचे विचार आपल्याकडे ऑटोमॅटिकली आकर्षित होतात. हे 23. 24 नर एन म्हणजे नर, नारा, नारी. हा पेगवर्ड आपण करू शकतो. आणि या ठिकाणी आपण प्रभावी विचार केलेला आहे. जगामध्ये तोच टिकतो की जो योग्य परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडतो. जगामध्ये तोच माणूस टिकतो जो योग्य परिस्थितीनुसार स्वतःमध्ये योग्य ते बदल घडतो. हा 24 आहे. 25 नील एन पासून नील हा पेगवर्ड केला आहे. आणि या पेगवर्डला एक प्रभावी विचार आहे. तो असा आहे की विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. 25 नील. 26 एनजे पासून नाद हा शब्द पेगवर्ड होतो. आणि याच्यावरती कुणापेक्षा चांगलं करण्यापेक्षा, म्हणजे आपल्या मित्रापेक्षा चांगलं करण्यापेक्षा कुणातरी मित्राचं आपलं चांगलं करता आलं तर खूप चांगलं होईल. कोणाचं ते चांगलं करा. 27ला नाक एनकेवरती नाक हे शब्द येतो. आणि नाकावरती हा प्रभावी विचार आहे. कोणत्याही परिस्थितीला दोष देऊ नका. कोणत्याही स्थितीला आणि परिस्थितीला दोष देऊ नका. कारण वाईट परिस्थिती ही आपल्याला अनुभव देते आणि चांगली परिस्थिती ही आपल्याला आनंद देते. हे नाक. नफा एनएफचा म्हणजे एनएफचा संकेत आणि नफ्यावरती आपला प्रभावी विचार आहे. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. नवीन उत्साहानं सुरुवात करा. एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर खचून न जाता पुन्हा नव्यानं बांधणी करून नव्यानं त्या गोष्टी सुरुवात करा. कारण अपयश ही यशाची पायरी असते. हे 28. 29 एनबी म्हणजे नॉब म्हणजे घर हे दगड, माती, विटा, वाळू, सिमेंट, पत्रे, जागा यानं बनत नाही. घर हे बनतं जिव्हाळ्याच्या धागाने आणि प्रेमाच्या रेशमी बंधनाने घर बनतं. 30 एमएस म्हणजे मासा. मासावरती आपण एक नवीन प्रभावी विचार केलेला आहे. म्हणजे ओळखी आधी जग अनोळखी असतं. सारं जग अनोळखी असतं. हे 30. आपण 21 ते 30 ह्या पेगवर्डचा अभ्यास केलेला आहोत. आता आपण पुढे 8व्या भागामध्ये भेटू पुन्हा एकदा. धन्यवाद.